काय डेअरीवाले असे आहेत की म्हणजे आमचं हात हात कापतात शेतकऱ्याला पेमेंट देताना, एवढी नीतिमत्ता यांची. इतकं पैसे देते म्हणले शेतकऱ्याला, जिथं 3-5 8-5 लागते तिथं कमी दाखवायची आणि क्वालिटीत मारायचं. म्हणजे शेतकऱ्याला सगळ्या बाजूने लुटत लावली. आपली रिक्वायरमेंट आपण पूर्ण करू शकत नाही, एवढं दूध नाही आपल्याकडं. दूध येतंय कुठनं, पण जी आड आहे जे दूध चाललंय ती येतंय कुठनं नक्की, पावडर बनती कशी, जे चाललंय काय. 3000 लिटर गावातच दूध पुरत नाही. विचार करा, प्रत्येकाच्या घरात 1 लिटर दूध लागतंय. गावची लोकसंख्या 2000 लिटर दूध. आंबोड्या गावातलं दूध आंबोड्या गावात पुरत नाही. माझ्या गावात सांगतो मी, मार्केटमध्ये 30% दूध ओरिजिनल, 70% चाललंय ही सगळं डुप्लिकेट कारभार. हे डुप्लिकेट कारभार फक्त शेतकरी अडचणीत चालला. ब्रीडिंग लेवल करा. आज जर 27 रुपये दर 28 रुपये दर हा भविष्यात राहू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय विकास दादा साळुंखे यांच्या या फार्म वरती, आणि त्यांच्या बरोबर बघताय तुम्ही ह्या ज्या पाठीमागच्या गाय आहेत, ते एक शेतकरी पण आहेत, दूध उत्पादक शेतकरी पण आहे म्हणायला हरकत नाही, कारण त्यांचं दिवसाचं 100-125 लिटर दूध पण आहे. तर आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. आता संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर दुधाच्या दरामध्ये खूप तफावत आहे. काय भागामध्ये 30 रुपये दर आहे, काय 32 आहे, काही कंपन्या 32 रुपये दर देत आहेत, काही 28 देत आहेत, काही शेतकऱ्यांना 23 पण रुपये दर मिळतोय. तर हे खूप व्हेरिएशन आहे या दराचं. तर अशा या दराच्या परिस्थितीमध्ये आता आपण सांगू शकत नाही नक्की दुधाची परिस्थिती कधी बदलेल विकास दादा. पण आता या परिस्थितीमध्ये आता धरून झाला तुम्हाला एक चांगला दर मिळतोय, 30 रुपये दर मिळतोय, पण काही शेतकऱ्यांना 23 रुपये दर आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर मग आता ह्या दराच्या व्हेरिएशन मध्ये दूध धंदा कसा करावा शेतकऱ्यांनी? पहिली गोष्ट आहे ना, दरात दूध आता ज्यांना 23 रुपये दर 24 रुपये दर, त्यांना दर का आहे तो, पहिली गोष्ट त्यांनी ती बघितलं पाहिजे. त्या 23-24 रुपये तुम्ही दूध का घालताय? तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही का? आज अमूल असेल किंवा आज ही हॅटसन आहे किंवा काय, हे चांगलं दर देतात. तुम्ही त्यांच्या डेअरीत नाही, तुम्ही ऍडव्हान्स घेऊन गुंतू नका. काय होतंय, माणसं शेतकरी लोक ऍडव्हान्स घेते गुंतते, आणि काय होतं ऍडव्हान्सच्या नावाने आपल्याला 2-3 रुपये तोटा होतोय. तर तोटा झाल्यानंतर काय होतं, शेतकरी अडकून पडतोय आणि त्यांना घरकाना घाटका दुश्मन आणत का. बरं, इथं काय बी स्वस्त भेटत नाही, त्या दुधाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट बी मॅनेज होत नाही. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या झटकन, आणि जिथं चांगला दर भेटतो तिथं घ्या. काय झालं, प्रॉब्लेम असा झाला आहे की गव्हर्नमेंटच्या डेअऱ्या होत्या नाही का, आपल्या शासनाच्या डेअऱ्या होत्या, तेव्हा लोकल डिलिव्हरींनी काय केलं, 2 रुपये वाढवून द्या, 3 रुपये वाढवून द्या, आणि गिराईक कॅप्चर केलं. बरोबर. आणि त्यात शासनाच्या सगळ्या डेअऱ्या कोलॅप्स झाल्या. आता शासनाच्या डेअऱ्या नवीन स्थिर स्थापन व्हायला त्यांना खूप मोठा टाइम लागणार आहे. ते काय आता लगेच पॉसिबल होणार नाही. त्यामुळे इथले काय मारलेत माणसं मराठी भाषेत, मनमानी कारभार. आज ह्याला दर वेगळा, त्याला दर, ही का पाणी घालतोय का तिकडं माणूस? तिथला शेतकरी दूधच घालतोय ना, आपण बी दूध घालतोय. तिथं 24, तिथं 26, तिथं 28, तिथं 30 चाललंय काय? म्हणजे दूध दर स्थिर आहे नक्की किती दर आहे या महाराष्ट्र? आज बेंगलोरच्या कुठल्याही इलाक्यात जावा, 3, 5, 8, 5, 39 रुपये दर आहे. 50 पैसे कमी झाले तर आंदोलन करतात माणसं. 50 पैसे कमी झाले तर आंदोलन करतात, रुपये कमी झाला तर फार आक्रमक होतात. आज आपल्याकडे तेवढी ऍक्टिव्हिटी नाहीये. आज आपण तेवढे अग्रेसिव्ह होत नाही. आज 5 रुपये दर झाला ते आपण झोपलो. 40 वरनं आपला 29 वर आला, 27 वर आला. 13 रुपयाचा डिफरन्स म्हणजे इट्स नॉट अ जोक. 13 रुपयाचा डिफरन्स म्हणजे सगळं प्रॉफिट गेलं, आपलं कमावलं पैसे गेलं. माणूस ह्या अपेक्षेने काय घेतोय की आज न उद्या दुधाला दर चांगले येतील, आज न उद्या दिवस बदलतात, आणि निश्चित बदलणार साहित्य हे काही तसं राहणार नाही. पण ही कुठेतरी त्याला इम्पॅक्ट पडतोच ना. वारंवार गाय येणे, वारंवार गाय दुधाचा दर कमी होणे, या गोष्टीचा फरक पडतोच ना. दुधाचा दर आता कसं होतंय, प्रत्येक भागात दुधाला सेम आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही चांगला डेअऱ्या बघून चांगलं दूध घाला. तुमची क्वालिटी दुधाची सुधारली चांगली असेल तर तुम्हाला निश्चित चांगला दर भेटेलच आजही. निश्चित. विकास दादा, आता या दराला साजेसा कसा व्यवसाय असला पाहिजे आपला? माझं म्हणजे मी असं म्हणतो स्वतः की आता दुधाचा समजा दर कमी आहे, बरोबर आहे, तर प्रोडक्शन वाढलं पाहिजे दुधाचं. तर प्रोडक्शन वाढायला हायर मिल्किंगची गाय ठेवली पाहिजे. तुमच्या दुधाला दर राहू दे 3, 5, 8, 5, 29 रुपये आता प्रेझेंट कंडिशनचा काय प्रॉब्लेम नाही. जिथं 20 लिटर दूध करणार होते का तिथं तुम्ही 30 लिटर वाली घ्या. तुमचं कॉस्ट मॅनेजमेंट करा. जिथं 20 घाला तिथं 30 घाला, आणि तुमचा बल्क रेशो मेकअप करा. काय होतं, तुम्ही 3 गायमध्ये 30 घाला, त्यावेळी 2 गायमध्ये 30 घाला. इक्वल रेशो आला, बॅलन्स झाला. म्हणजे याचा अर्थ सांगतो की तुम्ही उच्च दर्जाच्या गाय निवडा, ब्रीडिंग लेवल करा. आज जर 27 रुपये दर 28 रुपये दर हा भविष्यात राहू शकत नाही, आणि या दराने काही चालू शकत नाही. प्रॉब्लेम असा झालाय की 70% बनण्यापेक्षा 65-70% भेसळच आहे दुधात पूर्णपणे. मार्केटमध्ये 30% दूध ओरिजिनल, 70% चाललंय ही सगळं डुप्लिकेट कारभार. हे डुप्लिकेट कारभार फक्त शेतकरी अडचणीत चाललाय. तर आज बी दुधाला आपल्याला खरोखर 50-60 रुपये लिटरचा भाव भेटेल. दूध आहे कुठं मार्केटमध्ये? मला एक सांगा, बेसिक प्रश्न आहे. आता इथं गाय आहेत, 10 गाय आहेत, समजा 20 गाय आहेत, असं धरून त्याला विकासकडे 20 गाय आहेत त्या, बरोबर. असं 20-20 गाय एका गावात किती आहेत मला दाखवा, किती आहेत?
मोजून 15 माणसांकडं, 20 माणसांकडं, 50 माणसांकडं, 50 गुणिले 20 म्हणतो 50 सरासरी म्हणतो गावात एक 200 गाय आहे, 200-300 गाय वॉटेवर काय असेल ते आहे. 200-300 गायचं प्रोडक्शनच्या हिशोबाने काढलं तर आपण 3000 लिटर दूध येते. 3000 लिटर गावातच दूध पुरत नाही. विचार करा, प्रत्येकाच्या घरात 1 लिटर दूध लागते. गावची लोकसंख्या 2000 लिटर दूध आंबोड्या गावात दूध आंबोड्या गावात पुरत नाही. माझ्या गावात सांगते मी. तुम्ही सातारा दूध उत्पादन होत नाही, कोरेगाव सिटीत दूध उत्पादन होत नाही, पुण्यात होत नाही, मेन सिटी ती दूध येतंय कुठनं? गावचं दूध गावालाच पुरत नाही वाटायला हिशोबानं. तू दूध येत नाही कुठं? बरं इथनं जर बल्क क्वांटिटी मी म्हणतो ठीक आहे, मी सिटीचा एरिया गाववाली फुलफिल करतेली, पण जी आरडा हे जे दूध चाललंय ती येतंय कुठं नक्की? पावडर पण ती कशी जे चाललंय काय? ही कुठेतरी मोठा विस्फोट झालाय दुधाचा. काय झाले, कोणी तर पावडर टाकायची कॅनभर दूध करायचं झालाय, त्याला डेअरीवाला सपोर्ट जास्त जाऊ दे, निम तू खा निम मी. त्याच्यात काय झालंय, ते शेतकरी पूर्ण झोपलेला आहे. आज शेतकरी दिवसरात कष्ट करतो, गायला आजारी पडले तर नको तितकं औषध घालतो, काय बी करतो, जीवाधारण करतो, झोपत नाही वेगळे आजारी पडल्यानंतर शेतकरी माणूस. का आता माझी गाय आजारी पडली, त्याला त्याच्या जेवढी पोराची काय तेवढीच घ्यायची काय. शेतकऱ्यांनी एवढं कष्ट करायचं आणि लुटायचं, ऐकते मला खायची. त्यापेक्षा वेगळं ऍक्सेस क्वांटिटी कुठे आहे मला सांगा. तुमचं गाव एवढं मोठं आहे, तुमच्या गावात दूध किती आहे? तुमच्या गावात दूध किती आहे? बरोबर, म्हणजे की 10,000 जरी लोकसंख्या असली तरी 10,000 डिवाइड बाय 50% करा. तुम्हाला 10,000 लिटरला 5,000 लिटर तुमच्या गावचं दूध आहे का? आहे का? कमी. तुमच्या गावाची रिक्वायरमेंट तुमचं गाव पूर्ण करू शकत नाही. तुम्ही बायपास काय कसा करता? तुम्ही पास काय करता दूध थोडं? तुम्ही नीट बारकाईने विचार केला ना तर ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. आपली रिक्वायरमेंट आपण पूर्ण करू शकत नाही, एवढं दूध नाही आपल्याकडं. दूध येतंय कुठनं? आणि राहिला कॉस्ट मॅनेजमेंटचा विषय, ह्या आपण काय गव्हर्नमेंटला काय बोलू शकत नाही. आपण कसं होतं, जाऊ 30 रुपयाने दूध तुम्ही घेताय तर 60 रुपयाने कशाला विकताय? 30 रुपयाने घेऊन तुम्ही 40 मध्ये कॉस्टिंग बसवा ना 10 रुपयामध्ये. दूध तुम्ही 40, 42, 45 पर्यंत ठेवा, एक 15 रुपयाचं कॉस्ट मॅनेजमेंट, 45 रुपयाने विका. शेतकऱ्याला बी परवडेल, घेणाऱ्याला परवडेल, देणाऱ्याला परवडेल. आता माझी पद्धत कशी, व्यापाराची घेताना बी हिशोबाने घ्यायची, देताना बी हिशोबाने घ्यायची, फोडल्याला बी हिशोबाने पडली पाहिजे. तिन्ही माणसं जगली पाहिजे. इथं काय झालं, एकच बागड बिल्ला मधला खातो दूध, आयतच खाती. क्लिअर, मनमानी कारभार. ह्यानं कमी केला की लगेच कमी, तो कमी चाललंय काय? म्हणजे मनाला वाटेल तोंड बघून धर. 3-5, 8-5 तर मशीन ऍडजस्ट केलेल्या, जिथं 3-5, 8-5 लागते तिथं कमी दाखवायची आणि क्वालिटीत मारायचं. म्हणजे शेतकऱ्याला सगळ्या बाजून लुटत लावली आहे. शेतकरी सक्सेसफुल कधी होऊ शकतो, जेव्हा बाहेरच्या कंट्रीत कसं आहे, स्वतःचा प्रोडक्ट स्वतः विकणे, स्वतःचा श्रीखंड स्वतः तयार करणे, आम्रखंड, बासुंदी, पनीर, श्रीखंड, बिरखंड तयार करणे, आईस्क्रीम तयार करणे आणि स्वतः विकणे. आज बरीच माणसं शेतकरी हुशार झाले, स्वतः प्रोडक्ट स्वतः विकतात, बिल्डिंग मध्ये दूध सप्लाय करतात. हे सगळ्याला पॉसिबल नाही, पण कुठंतरी आपण आवाज हे उठवलाच पाहिजे दूध धंद्यासाठी. पण आता विकास दादा, प्रत्येक जणच म्हणतो की आम्ही दूध धंदा करायचा का, ते विकत बसायचं. पण आता मग तोट्यात धंदा करायचा का, कसं करायचं? ह्याला कुठंतरी फाटा पडला पाहिजे. त्याला पर्याय एकच असू शकतो की शासनाशी लढून तुम्हाला दर घेणं, मॅनेजमेंट, कॉस्ट मॅनेजमेंट, फीड मॅनेजमेंट, गायची मॅनेजमेंट. तुम्हाला गाय धंदा परवडत नाही का? परवडत नाही. 1750 रुपयाला पोत आहे. 1750 पोत मी काय म्हणतो, तुम्ही जा प्रशिक्षण घ्या, 15-20 दिवस प्रशिक्षण घ्या, पंजाबला जा, कुठं बी जा, मॅश मिल तयार करा स्वतःची, बाय प्रोडक्ट विकत घ्या आणि घरी तयार करा. 100% सांगतो तुम्हाला, 1750 बोल 750 मध्ये घरी तयार होते तुमच्या. 1000 रुपये तुमचं देतो वाचत्याला आणि बेस्ट क्वालिटी. रॉ मटेरियल वापरून वाटलेलं खाद्य ही आपण दूध काढतो हिंदुस्थान गोदरेजच्या भरोशावर, हिंदुस्थान गोदरेज कुठल्या कंपनीच्या भरोशा. पंजाबचा शेतकरी तसा नाही. पंजाबचा शेतकरी स्वतःच्या भरोशा दूध काढतो, स्वतःचं मॅस मटेरियल तयार करतो, स्वतः रॉ मटेरियल तयार करून मग दूध काढतो. त्यांचं कॉस्ट मॅनेजमेंट तिथं होतंय, त्यांचं फिडिंग सिस्टीम पूर्ण वेगळे. गायांच्या बद्दल आपण बोलतोय तर आपल्याकडे काय झालंय, आपण गोळी पेंट घालतोय, फीड घालतोय, त्याचं मॅनेजमेंट होत नाही, कॉस्ट मॅनेजमेंट होत नाही. त्यामुळे काय होतं, शेतकरी आर्थिकदृष्ट्या तोट्यात चाललाय. आणि ही काही कमी व्हायचं दिसत नाही, ही वारंवार वाढणार. शेतीमालाला जर आहे, कुठं मका घेतली त्याच पैशाला, चारा गेला 2000 रुपये, आता 1500 रुपये गुंठा म्हणते ती, 2000 रुपये गुंठा. 2000 गुंठ्याने घेतले तर 80,000 रुपये एकर मका झाली. 1000 रुपये गुंठ्याने घेतलं तर 40-50 हजार रुपये झाली. 40-50 हजाराची मका आणि मुरगास कुठणे, खर्च मॅनेजमेंट तिकडे चाललाय. गाय तयार करायची तरी शेतकऱ्यांना कशी तयार करायची, पण तयार करून विकायची तरी कितीला? म्हणजे तो कुठलाही बी काय बी करा, शेतकऱ्यांना तोटा घ्यायचा. हे तर शेतकऱ्याचा अजेंडा लावलाय, तू तोट्यात राहायचं, बाकी काय नाही, ह्याच्यापेक्षा काय नाही. आणि बाकीच्याने खायचं, त्या मधल्या माणसाने खायचं, त्या बिचाराने काम करायचं. आता याच्यात काय, ह्याला एकच पर्याय आहे असा की जी समिती नेमली आहे ना, या समितीनं काटेकोरपणे पालन करून जे ऍक्सेस क्वांटिटीचं बेस आहे ना, ते जर बंद केलं ना, विषय क्लिअर. किती रुपये दरान दूध जाईल जर बेस? विचार करा की आज नाही म्हणून दर 30 रुपये, नाही म्हणून दर आहे. ऍक्सेस क्वांटिटी फेक दूध आहे 60%.
गुणिले 2 बेसिक फंड आहे. 60 रुपये लिटर, 60 रुपये लिटरनं शेतकरी करोडपती होईल, श्रीमंत होईल. शेतकरी भगवान झाला ह्यांना. शेतकरी श्रीमंत होते ही भगवानांना ह्यांना. काय डिरवले असे की म्हणजे आमचं हात कापतात शेतकऱ्याला पेमेंट देताना. एवढी नीतिमत्ता यांची. इतकं पैसे देते म्हणले शेतकऱ्याला. मेंटॅलिटी खराब आहे माणसांची. आज विचार करा, 20 गाय सांभाळणार, 20 दुने 400 लिटर दूध झालं त्या हिशोबाने 40 रुपये दोन 5.5 लाख पेमेंट. 5 लाख काय म्हणतात, 5 लाख देताना डिग्रीवाला लागतील पण होती यार. 5 लाख देताना यांनी काय केलं, ह्यालाच भगवान झाले शेतकऱ्याला दर द्यायचा. आणि ही पण काय करते, आलं दिलं यांचं काय नाही. इथं फक्त एक आहे, शेतकऱ्याला कसा सगळ्या बाजूने तोटावली एवढं बघणे. मग गाय स्वस्त भेटत नाही. तुम्ही मला म्हणता गाय स्वस्त भेटत नाही, बरोबर. तुम्ही गाय स्वस्त तयार करून दाखवा की. गाय स्वस्त तयार करा, स्वस्त विकल.